वसईच्या वालीव परिसरामध्ये भर दिवसा एका ज्वेलर्स दुकानावरती ज्वेलर्स मालकावरती प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर फरार झाल्याची घटना घडलेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता त्या परिसरामध्ये उभा आहोत। हेच वालीवचं आक्सा अपार्टमेंट आहे आणि याच अपार्टमेंटच्या शॉप नंबर 17 मध्ये अंबिका ज्वेलर्स आहे आणि याच अंबिका ज्वेलर्समध्ये आज सकाळी 11:15च्या सुमारास स्विफ्ट गाडीमधून काही जण आले आणि त्या ठिकाणी ज्वेलर्स मालकावरती प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि त्यामध्ये दुकान मालक जो आहे हा जखमी झालेला आहे। ये जो यहाँ पर हुआ है ये ज्वेलर्स के अंदर ये ऐसा हुआ है कि एक लेडीज एक बच्चा और ये एक आदमी था। ये ज्वेलर्स के अंदर आए और उसके बाद कुछ बहस हुआ, आपस में बातचीत किए। उसके बाद जो है चाकू मारा गया है और जो चाकू मारे है उसको मतलब ये उजड़ी बाहर आ गई है। हाँ, उसके बाद जो है यहाँ के 2 लड़के लोग पकड़ के रिक्शे में डाले हैं और उसके बाद हॉस्पिटल लेके गए। सामने वाला जो मारा था वो स्विफ्ट गाड़ी से आया था, वाइट कलर की स्विफ्ट गाड़ी थी और स्विफ्ट से वो लोग रिटर्न यहाँ से चले गए। बाकी इधर जब मैं आया यहाँ पे तो देखा तो अंदर वो कुर्सी के अंदर बैठे हुए थे, कोई उठाने वाला नहीं था। तो मैंने आया, उसको उठाया, रिक्शे में डाला, प्लेटिनम उनके रिश्तेदार लोग लेके गए। क्या हुआ? मैं आया तो देखा तो पूरा लथपथ थे खून से, बाकी वजड़ी उनकी बाहर निकली हुई थी। पता है आपने देखा? नहीं। रोड मॅडम काय घटना घडली? एक 12:15च्या सुमारास आम्हाला कॉल आला की अंबिका ज्वेलर्सवर एका व्यक्तीनं त्या दुकानाच्या मालकाला असॉल्ट केलेला आहे आणि पळून गेलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ इथं आलेलो आहोत। टीम आलेली आहे आमच्या, नाकाबंदी लावण्यात आलेली आहे। ज्वेलर्सचे मालक कालू सिंग हे इंज्युर्ड आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे, आउट ऑफ डेंजर आहेत। पुढील तपास सुरू आहे, नक्कीच आपण याची चौकशी करून आरोपींना अटक करू। मॅडम त्यांच्यावरती हल्ला झाला त्याचं नाव काय? कालू सिंग। मॅडम का माहीत पडलं का प्राथमिक काय आज? काही दुकानातून गेलं नाही असं प्राथमिक माहिती समजते आहे। आता कालू सिंग त्याच्याबद्दल डिटेल माहिती देतील, कुठं काय रायव्हलरी वगैरे आहे का त्याचा देखील आम्ही शोध घेत आहोत। अजून काही विशेष माहिती मिळालेली नाही आहे, मिळताच नक्की देऊ आम्हाला, तुम्हाला माहिती देऊ आम्ही। एकंदरीत पाहायला गेलं तर हा रस्ता जर बघितला तर हा वसई पाटीला जाणारा मुख्य रस्ता आहे आणि याच रस्त्याच्या लगत असलेलं हे ज्वेलर्सचं दुकान आहे आणि भर दिवसा एका ज्वेलर्स मालकावरती प्राणघातक हल्ला होतो, त्यामुळे परिसरामध्ये एक दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे। घटनास्थळावरती वालीव पोलीस असतील, त्याचबरोबर फॉरेन्सिक टीम असेल, ही या ठिकाणी आलेली आहे आणि पूर्ण घटनेचा पंचनामा करत आहेत। परंतु आरोपी हा अद्यापही फरार असल्यामुळे पोलिसांसमोर एक आरोपीला पकडण्यासाठी कडवं आव्हान असणार आहे। त्यामुळे सर्व परिसरातील नाके असतील, त्याचबरोबर चौक असतील, या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी विविध पथकं तयार करून या ठिकाणी तपास सुरू केलेला आहे। परंतु सध्या जे आहे ज्वेलर्स मार्गावरती प्राणघातक हल्ला हा दरोडेखोराच्या उद्देशाने झाला का कोणत्या दुश्मनीच्या उद्देशाने झाला हे मात्र पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे। परंतु सध्या या परिसरामध्ये आणि ज्वेलर्स व्यापाऱ्यांमध्ये एक मोठं दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता पोलीस या आरोपीला पकडण्यासाठी काय प्रयत्न करतात आणि आरोपीने हल्ला हा कशासाठी केला, नेमका दरोडेच्या उद्देशाने केला होता का वैमनस्यातून काही पहिली दुश्मनी होती का यामध्ये अन्य काही कारण आहे हे मात्र पोलिसांच्या तपासानंतरच समोर येणार आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, वसई।